नवरात्रीची दुसरी माळ, रंग हिरवा. ब्रह्मचारिणी. जाणून घ्या ब्रह्मचारिणी देवीची पवित्र कथा. माँ दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या. या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. तिने 1000 वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली. काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले. 3000 वर्षे तिने तुटलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली. यानंतर तिने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले. अनेक 1000 वर्ष निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली. तिने खाणे पिणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले. कठोर तपस्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले. देव, ऋषी, सिद्धगण, ऋषी या सर्वांनी ब्रह्मचार्यांच्या तपश्चर्येला अभूतपूर्व पुण्यपूर्व कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले. तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील. आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये. लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत. जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे. माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. बघतो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.